मजेत ना नेहमीप्रमाणे. तर आज मी तुम्हाला माझ्या गार्डन मध्ये घेऊन आलेले आहे आणि हे बघा किती अळूची पानं आलेली आहेत, पाहिलेत का? हे बघा. खूप म्हणजे खूपच किती छान, मस्त हिरवी हिरवीगार. तुम्हाला मी जवळून दाखवू का? हे बघा किती पानं आले अळूची, बघितली? हे बघा, हे बघा किती मोठे मोठे झालेत, दिसते? खूप आहेत, खूप 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 पानं आलेत. मला आवडते का अळूची वडी, अळूची भाजी, अळूची पातळ भाजी मला आवडते. आपण आता काढूया. तर मी ना असं देठ, थोडंसं देठ आहे ना इथून घ्यायचं, हे असं टाकूया. आपण मैत्रिणींना पण देऊया, काय वाटतं तुम्हाला? चला, एवढी सगळी कापलीत, एवढी सगळी मी अळूची पानं काढलेत. आपण आता त्याच्या गड्ड्या बनवूया, जशा आपल्या महाराष्ट्रात विकायला असतात की नाही तशा. आणि आपण आपल्या नेबरहूडमध्ये, म्हणजे आपल्या कम्युनिटीमध्ये आणि आपल्या मैत्रिणींना वाटूया. तर आता वानोळा देऊया आपण मैत्रिणींना. वानोळा म्हणतात की नाही. कधीच मी म्हणते की काढू काढू काढू, नाहीच होत आणि खाणं पण नाही होत. हे असू देऊ. एवढे भरपूर काढलेत, किती 100-1 काढलेत का? मी माहिती नाही किती काढलेत, मी एवढे काढलेत. एवढे अळूचे पानं काढलेत मी आता. हे बघा किती ढीक. चला आता हातामध्ये काही बसत नाही, आपण आता हे घरात ठेवूया. किती सुंदर आहे बघा, किती सुंदर आहेत ना. हे बघा, अजून खूप आहेत. मी आता घरात ठेवून आले. आता ही
ठेवूया आपण भरपूरच. तर आधी मी एवढे भरपूर घरामध्ये ठेवून आले आणि आता हे एवढे सगळं. पाहिलं तर यावर्षी भरपूर अळूची पानं आलीत. तर आपण आता हे घरात ठेवूया आणि परत येते मी. आधी मी ठेवून आले आणि आता हे ठेवते. एवढी सगळी काढली, किती काढलीत, भरपूर. हे बघा, एवढी सगळी आपण कापली, दिसली. खूप 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 कापली आपण, किती कापली. हे बघा, खालून पण खालची पण कापलीत, दिसली. थोडीशी ठेवली आपण आता ही. आता ना आमच्या गार्डन मध्ये पुदिना दाखवते. पुदिना आला, हे बघा, दिसला. अगदी हिरवा हिरवा गार असा हा पुदिना दिसला. हे बघा, या ठिकाणी हे माझं अंजीरचं झाड, पीकचं झाड, मराठीत अंजीर म्हणतात. हे बघा, किती अंजीर खूप. नाहीतर दरवर्षी काय होतं, म्हणजे उन्हाळा संपून जातो आणि विंटर सुरू व्हायला लागतो आणि बर्फ पडायला लागतो आणि तेव्हा येतात. मागच्या वेळेस तर 4-5 आले आणि 1-2च खायला मिळाले आणि नंतर ते गेले सगळे बर्फात. तर यावेळेस आत्ता उन्हाळा म्हणजे एक आठवडा पण नाही झाला मी सोडून आणि आले ते यावर्षी खूप भरपूर आले, अगदी लवकर आले. ते बघा, खूप आलेत, खूप आलेत. खूप अंजीर खायला मिळणार आहेत आपल्याला यावर्षी. तुम्हाला आवडतात का अंजीर? मला तर खूप आवडतात अंजीर. असे फ्रेश खायला खूप मजा येते. ते आपण दुकानात वाळवलेले आणतो, असे चपटे केलेले, त्याच्यापेक्षा हे खूप छान लागतं आणि याच्यात पण बरेच प्रकार असतात अंजीरमध्ये. तर हा माझा जो आहे ना, खूप टेस्टी, भयंकर टेस्टी. ही माझी एक मैत्रीण असते आमच्या कम्युनिटीमध्ये, माझी एक मैत्रीण आहे कम्युनिटीमध्ये. तर ते देतात आम्हाला त्यांच्या झाडाचे आले की एवढे असे सगळे. आणि आमच्या झाडाला 3 नाही तर 4 नाही तर 2 असं. पण आता हे बरंच मोठं झालं आहे यावर्षी, कारण हिवाळा सुरू झाला ना की लगेच ते पानं आणि झाडं मरून जातात आणि उन्हाळा यायला लागला का आणि उन्हाळ्यात परत ते झाडं येतात. तर असं करत हे बघा, यावर्षी बरेच फांद्या फुटल्यात आणि मोठं झालं आहे यावर्षी. झाड बरेच मोठं झालं, हे बघा इथपर्यंत. आणि मी तुम्हाला जवळून अंजीर दाखवते. आणि हे जे आहे हे पीचचं झाड आहे आणि इकडे जे दिसतंय ना हे प्लमचं झाड आहे. हे पण खूप गोड आणि हे सगळे झाडे ना ऑर्गॅनिक. याला कोणताही फवारा नाही, कोणताही म्हणजे केमिकलचं खत घालत नाही मी. कंपोस्ट खत मी घरी बनवत असते. तर या ठिकाणी मी आता आपण जे पण भाज्या वगैरे रोज खातो, फ्रूट खातो, फळं खातो, त्याचे सगळे सालं वगैरे मी जमा करते, फेकत नाही आणि त्याचं कंपोस्ट खत बनवते आणि ते घालते. तर चला, मी आता तुम्हाला जवळून अंजीर दाखवते. खूप आलेत, हे बघा किती अंजीर लागलेत. हे बघा, इकडे सुद्धा भरपूर लागलेत अंजीर, इथे लागलेत. आणि बघा पलीकडे तिकडे सुद्धा आतमध्ये दिसतात का तुम्हाला?
तिकडे आतमध्ये पण लागलेत भरपूर, इकडे सगळीकडेच लागलेत. भरपूर अंजीर लागलेत यावेळेस, खूप लवकर अंजीर आलेत. भरपूर खायला मिळणार आहेत अंजीर मला. पाहिलेत ना किती किती अंजीर आलेत. आवडले का तुम्हाला? आणि पिकल्यानंतर मी तुम्हाला नक्की दाखवेल. तर अशी ही आमची गार्डन. यावर्षी काही भाजीपाला लावला नाही. आणि माझ्या मैत्रिणीने ते झाड दिलं ना, ससुबा खाऊन गेला. ते वालाच्या शेंगांचं झाड दिलं होतं छान रोप. आधीच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं तुम्हाला. आखाजीच्या दिवशी मी वृक्षारोपण केलेलं, त्यावेळेस मी लावलेलं इथे. आणि आता बघते तर झाडाचे सगळे पानं खाऊन टाकले. ते पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा इथे ससू दिसला का? हा ससूल्याकडे हे बघा, यानेच खाल्लं असणार. हे बघा गेला बोळीत. तर हे बघा या ठिकाणी हे माझं वालाच्या शेंगांचं झाड, काहीच ठेवलं नाही. या ससेबाने सगळं खाऊन टाकलं. हे बघा या ठिकाणी माझ्या ॲलोवेरा प्लांटला मस्तपैकी 2 फुलं आले. तर हे 2-3 वर्ष जुनं आहे त्यामुळे. आणि याची ना आणि हे असं आपल्या घरात आलेलं ना खूप शुभ असतं असं मी ऐकलंय. हां, तर नेहमीच येतात, दरवर्षीच येतात. म्हणजे आता याला आधी पण येऊन गेलं. आणि आधीच जे होते त्याला पण हे 3री-4थी वेळ आहे फुलं येण्याची. आणि हे ना जे आहेत हे फुल, तर हे मेडिसिन वापरण्यासाठी यूज करतात. याची चटणी पण बनवू शकता तुम्ही. आणि असं खाल्लं तर एक छान तर गोड लागतं. हे बघ जवळून दाखवून हे असं दिसतंय. आणि ते लाल लाल होत जातं. हे बघा हे असं आहे. आणि हे असं पाठीमागं होतं, दिसलं? खूप छान आहे. आता तर प्रत्येक प्रॉडक्टमध्ये तुम्हाला ॲलोवेरा वापरताना दिसत तसं, हो की नाही? स्किन प्रॉडक्टमध्ये तर जवळजवळ सगळ्या स्किन प्रॉडक्टमध्ये ॲलोवेरा जेल वापरलेलं असतं. छान आहे ना? आवडलं का तुम्हाला? किती मोठे एवढे मोठे मोठे आहेत हे पानं. म्हणजे हातात माझ्या इथून एवढे पानं, एवढे लांब लांब पानं. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये किती मोठे दिसत आहेत मला माहिती नाही. हे बघा एवढे सगळे आळूचे पानं आणलेत आपण. भरपूर भरपूर. इकडून दाखवू का तुम्हाला? आता फिरवून दाखवू का किती आहेत ते? हे बघा, हे बघा पडलं एक खाली. हे बघा, हे बघा किती आळूची पानं, सुंदर सुंदर अशी. आवडली का? तर आता हे आपण आता आज आहे किती तारीख आहे? आज 5 तारीख. तर आज आहे 5 जून. आणि आपण आज एवढी सगळी आळूची पानं काढलेली आहेत. आता वाजले संध्याकाळचे 6:55. संध्याकाळचे किती वाजले? 6:55 झालेत. चला आपण आता देव बाप्पा करूया. आणि त्यानंतर मग हे करूया. पोळीचं पीठ भिजवलंय, पोळ्या लाटायच्यात. आता देवपूजा करूया आणि मग पोळ्या लाटूया. तर नील गेलाय टेनिसला, अगस्ती गेलाय जिम मध्ये. आणि नीलचे पप्पा नीलला टेनिसला घेऊन गेलेत. तर वेळच मिळत नव्हता. हे बघा एवढे सगळे सारखी म्हणायची कट करायला पाहिजे, कट करायला पाहिजे. आज एवढे सगळे आपण एकदम कट केलेत. मस्तपैकी बरेच पदार्थ बनवू शकतो आपण, हो की नाही? पाहिजे तसे. आता मी बघणार याचं तुम्ही नक्कीच मंचुरियन बनवून बघणार आहे. कसं होतं बघूया. आता गार्डनमध्ये जी पण वस्तू आली की मी त्याचं मंचुरियन बनवून बघते. वालाची शेंग मुलं असे खात नाहीत जास्त,
तर मंचुरियन केले की लगेच खातात. त्यांना कळालं सुद्धा नाही ते वालाच्या शेंगांचं मंचुरियन होतं असं. खाल्ल्यानंतर त्यांना सांगितलं मी की ही वालाच्या शेंगाचं मंचुरियन बनवलं होतं. आणि याची तर मस्तपैकी वडी आणि भाकरवडी सारखी बनवायची, मस्त टेस्टी. आणि असे वाफवून पण बनवू शकता तुम्ही, सिंपलसे. आणि आळूचं फतफद म्हणतात की नाही, आळूची पातळ भाजी, आळूचं फतफद काही ठिकाणी म्हणतात, आळूची घोटून भाजी. छान छान. बघूया आपण, माझ्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येत असतात, काय काय बनवता येईल याचं, काय काय बनवता येईल. आपण बनवूया मग. आणि मैत्रिणींना पण देऊया. आणि नील आणि मी पटेल ब्रदर्सला जाऊन आले. आणि तो आला मंडेला, पण त्याच्याकडे काही व्हिडिओ फोटो नाही आहे. तर मी काल टाकलाय ग्रुपवरती, कोणाकडे आहेत का कॅम्पिंगचे व्हिडिओ त्याचे आणि फोटोज, तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की टाकेल. तर आता आम्ही पटेल ब्रदर्समध्ये ग्रॉसरी घेऊन आलो, भाजीपाला घेऊन आलो आणि आंबीसुद्धा आणले, परत एक पेटी घेऊन आलो. आणि प्लम आणले आणि पीच पण आणले, कारण आमच्या झाडाला काही अजून आलेले नाहीत. आणि मागच्या वेळेस तर मी इंडियात होते तेव्हा तर आलेच नव्हते, तर मुलांनी सांगितलं. तर मी आता ते पिशव्या पण तसेच आहेत, पटेल ब्रदर्समधून आले तर. आणि तो लगेच टेनिसला गेला आल्यानंतर. आणि हे काढू काढू चाललेलं म्हटलं आणि आज काढून या. आणि मग फ्रीज क्लीन केलं आल्यानंतर. आधी म्हणजे ते ठेवण्याआधी क्लीन करूया, भाज्या ठेवण्याआधी फ्रीज. तर एव्हरी वीकला क्लीन करते मी ते. प्रत्येक आठवड्यामध्ये ग्रॉसरी जेव्हा आणली जाते, भाजीपाला जेव्हा आणला जातो, दूध वगैरे सगळं, तर फ्रीजमध्ये ठेवण्याआधी फ्रीज आधी क्लीन करते मी दर आठवड्यात. आणि त्यानंतर मग ते ठेवते. ही ग्रॉसरी आणलेली आहे, आज काही मी दाखवणार नाही तुम्हाला. ओके, या पिशव्या इथे आहेत. आणि या ठिकाणी आंब्याची ही पेटी दिसली का, हे बघा. तर हिरवे आहेत, पण हे 2-3 दिवसात पिकतील, नाही तर 3-1 दिवसात पिकतील. असे पिवळसर आहेत, हे बघा, दिसलेत. हे बघा, यावेळेस पण आपण आंबे आणलेत भरपूर. किती आहेत? हे 10 आंबे आहेत. मागच्या वेळेस त्या बॉक्समध्ये 9च आंबे होते, याच्यामध्ये 10 आंबे आहेत. तर बघूया आपण आता हे कसे आहेत, पिकल्यानंतर कळतील आपल्याला कसे आहेत ते. तर हे बघा, या ठिकाणी मी भरपूर अशा ह्या जुड्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि आपण आता ह्या मैत्रिणींना द्यायला जाऊया. हे बघा, हे बघा, या ठिकाणी मी आळूच्या पानांच्या जुड्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि आपण आता ह्या मैत्रिणींना द्यायला जाणार आहोत. भरपूर अशा जुड्या बनवल्यात, हे बघा. बघा, या ठिकाणी अशा पद्धतीने मी जुड्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि आपण आता ह्या मैत्रिणींना द्यायला जाऊया. चला, मी सगळ्या मैत्रिणींच्या घरी आळूच्या पानांच्या ज्या आपण जुड्या बनवल्या होत्या त्यांना देऊन आले. आणि नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन ते बनवत नाहीत बहुतेक, तर ते म्हणे रेसिपी भी बताना. आणि अगदी कोणाच्याच घरात बसले नाही, काहींचे तर कारमध्येच बसून त्यांना म्हटलं बाहेर या, घ्या. कारण रात्र झाली होती खूपच. स्वयंपाक केला आणि त्यानंतर गेले मी, तर उशीर झाला होता, 9 वाजता. आणि मग आता वाजले 9:25. तर कम्युनिटीमध्ये कारने पटपट सगळ्यांना देऊन आले. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि आता मला रेसिपी पण बनवायला पाहिजे त्यांच्यासाठी, नाही तर त्या म्हणाल्या आम्ही यूट्यूबवरती बघतो. चला, आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.